आदरणीय भारतीय गुंतवणूकदारांनो अथवा आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शाह. गेली 6 वर्ष जे मी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम याच्या अंतर्गत बहुसंख्य भारतीय समभाग गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणुकीविषयी जे काही गैरसमज आहेत अथवा त्याबद्दल योग्य माहिती हे सगळं देण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर आत्ताचा घेतलेला विषय बहुतेकांना आवडेल, कारण त्याच्यात मग तुम्ही नाव बघा ना, नावातच काय आहे असं नाही आहे, नावातच सगळं आहे, नाव बघा. म्हणजे आजच्या व्हिडिओचं शीर्षक माय वन ऑफ द मेथड ऑफ सिलेक्टिंग शेअर्स, ज्याला इंग्रजीत मराठीत म्हणतात माझी चांगले समभाग निवडण्याची एक पद्धत. म्हणजे अनेक पद्धती आहेत, त्यातली ही एक पद्धत. आता वर मी जे काही आपल्या व्हिडिओचं जे शीर्षक आहे त्यात सांगितल्याप्रमाणे मी थोडक्यात येथे एक माहिती देत आहे. नुकताच एक समभाग माझ्याकडून शोधला गेला, त्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतोय. कसं आहे ना गुंतवणूकदार मित्रांनो, तुम्ही पण थोडा अभ्यास करा. सगळं आयतं मागू नका, म्हणजे याला स्पून फिडिंग अथवा टिप्स. हे बघा, मला कुठलाही कायदा मोडायचा नाहीये, कोणाचाही सेबीचा असो किंवा कोणाचाही असो, कुठलाही कायदा मोडायचा नाहीये. आणि मी येथे विनम्रपणे सांगू शकतो, मी कुठलाही समभागाचं नाव सांगणार नाही, कशात गुंतवायचं कशात गुंतवू नये काहीही सांगणार नाही, कारण मला कायद्याच्या कचाट्यात अडकायचं नाहीये. पण जर आपल्याला स्वतःला काही शिकायची इच्छा असेल तर आपण व्हिडिओ बघा, लोकांना सबस्क्राईब करायला लावा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. आणि पहिलं मी सगळ्यांना एक खरं सांगू शकतो की मी अमर नाहीये, मला कोणी अमरतेचा तिथून मला आशीर्वाद किंवा हे दिलेलं नाहीये देवानी. मी कधीही जग सोडून जाऊ शकतो, कारण कोणीही कधीही जग सोडून जाऊ शकतो. मी गेल्यावर तुम्ही काय करणार? तेव्हा माझी एक तळमळ आहे, भारतीय गुंतवणूकदारांनी स्पून फिडिंग मागण्यापेक्षा स्वतः शिका. स्वतः कष्ट केलेले ना खूप चांगले फळाला येतात. आणि महत्वाचं काय माहिती आहे ना, समभाग गुंतवणुकीत तुम्हाला घाम नाही गाळावं लागत, मेहनत करावी नाही लागत. 2 तास कार्यालयात जा, 4 तास जायला, 5 तास यायला, असं 10 मिनिटात डबा खा, हे आणि ते आणि अनेक गोष्टी. पगार वाढ नाही झाली, हे नाही वाढ झाली. इथे अनेक व्यक्ती मस्त कमाई करतात, हे तुम्हालाही माहिती आहे, सांगायची गरज नाहीये. पण का घाबरता? असो, विषयाकडे वळतो. मी नुकताच एक समभाग शोधला, त्याबद्दल खाली सांगत आहे. शांततेने ऐकून घ्या, अथवा व्हिडिओचा स्पीड हळू करा तुम्हाला कुठे लिहायचं असेल तर, अथवा वारंवार बघा, तरी मी हळू बोलतो. त्या समभागाची इक्विटी कॅपिटल किती असेल माहिती आहे का? 1.30 करोड, म्हणजे 1.30 करोड फक्त इक्विटी कॅपिटल. रिझर्व्ह आहेत इक्विटीच्या 132 पटीने रिझर्व्ह. प्रमोटरचं कॉन्ट्रीब्युशन 62.58%, जास्तीत जास्त 75 असू शकतं, पण 62.58% काय वाईट आहे. FII आणि DII यांचं दोघांचं मिळून 0.03%, आणि ते हळूहळू त्यांचे होल्डिंग वाढवत आहेत. पब्लिक होल्डिंग 37.40%, पण त्याच्यातही माझ्या मते 6 का 8 का 10 HNIs आहेत, ज्यांची सगळ्यांची मिळून होल्डिंग 8.56% होते. म्हणजेच ॲक्च्युअल
पब्लिक होल्डिंग फक्त 28.84% म्हणजे पब्लिककडे फक्त 3,74,920 शेअर्स आहेत. तुम्हाला याच्यावरून कळत असेल की फ्लोटिंग स्टॉक खूप कमी आहे. म्हणजे कधी तरी जेव्हा डिमांड सप्लाय गॅप होईल ना, त्या समभागाची किंमत ज्याला म्हणतात रॉकेटच्या वेगाने वर जाईल. नाहीतर आता अंतराळातलंच युग चाललंय आणि रोज 100 ते 200 समभागाची खरेदी विक्री होते. याचा अर्थ ज्यांनी शेअर्स घेऊन ठेवलेत ना, ते विकायला तयार नाहीत. आणि शेअर होल्डर्स किती आहेत माहिती आहे का? टोटल शेअर होल्डर्स फक्त 6,810. त्यात मी एक आहे. असो, आणि मी हे जे असे पकडतो ना, त्यांना मी नेहमी म्हणतो कॅच देम यंग. म्हणजे अगदी तरी हा यंग नाही आहे, हा मला आधी नजरेस आलेला. पण कसं आहे ना, मी HNI नाही आहे, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल नाही आहे. व्हायची खूप इच्छा आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, अभ्यास करतो. होणार आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने. कारण मला एक वाक्य स्वामींचं नेहमी आठवतं, तू भिवू नको, मी तुझ्या पाठी आहे. पण मी ते वाक्य थोडं वाढवलंय. स्वामी काय म्हणतात, तू काम कर, तू डोकं चालव आणि भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. काही लोक काय विनोद करतात माहिती, मला काही करायची गरज नाही, कारण स्वामी म्हणालेत भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. म्हणजे लोक स्वतःला हवा तसा त्या शब्दाचा अर्थ घेतात. पण माझ्या मते स्वामींनी असं सांगितलंय की वत्सा किंवा भक्ता, मी तुला हातपाय दिलेत, कारण ते चालवायला दिलेत, मेंदू दिलाय चालवायला दिलाय. आता तू काम कर, डोकं लाव, मी आहेच तुझ्या पाठीशी, तुला यश मिळणारच. मी चूक असेल तर सांगा. पुढचं अजून आहे का? स्टॉक पीई हा इंडस्ट्री पीई पेक्षा कमी आहे. म्हणजे तिकडे पण समभागाचा भाव वाढायची जोरदार शक्यता आहे. आणि हे कसं वाढतं माहिती आहे ना, जसा इंडेक्स वाढतो ना, कुठलाही S&P, BSE, सेन्सेक्स अथवा निफ्टी 50 इंडेक्स वाढला की ह्या स्टॉकचा पीई पण वाढत असतो. आणि पीई वाढला म्हणजे EPS तोच राहतो, प्राइस वाढत जाते स्टॉकची. हे खूप साध्या गोष्टी आहेत. म्हणजे यात काही असं जगावेगळं ज्ञान नाहीये. त्याच्यानंतर Q1 FY 2026 मध्ये नेट प्रॉफिट 17% वाढला, एकावर 17%. काय वाईट आहे हो, मार्केट खूपच असं. आणि तुम्ही बघितलं असेल तर Q1 FY 2026 मध्ये अनेक कंपन्यांचे निकाल चांगले नाही लागले. नफा हवा तेवढा वाढला नाहीये, सेल हवा तेवढा वाढला नाहीये. EPS किती माहिती आहे का? 341. डेट इक्विटी रेशिओ 0.02%. OPM 44. मगाशी सांगायचं राहिलं, ह्या समभागाचं फेस व्हॅल्यू ₹10 अजूनही, म्हणजे स्प्लिट नाही झालाय. त्याच्यानंतर गेले अनेक वर्ष बोनस नाही दिले. माझ्या मते बोनसच नाही दिले. कंपनी जेव्हापासून उदयास आली, म्हणजे स्टॉक एक्सचेंजला लिस्ट झाली, बोनस नाही दिले. अजून काय पाहिजे? असे समभाग शोधा ना, शोधा, दुर्बीण घ्या, शोधा. ते व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग, गुड नाईट 2025च्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या, पहिल्या आठवड्याच्या, पहिल्या दिवसाच्या, पहिल्या तासाच्या शपथ शुभेच्छा असे संदेश नका पाठवू.
किंवा ते काय वाटवतात सुविचार. कशाला करतात सुविचार? हा असा चांगला सुआचार अंमलात आणा ना. इथे अभ्यास करा. थोडासा अभ्यास म्हटलं की लोकांना का वाईट हे वाटतं माहित नाही. म्हणजे आपण काय कॉपी करून पास झालात का चिठ्ठ्या काढून? काही कठीण नाहीये. आतापर्यंत लोक मला अक्षरशः नावं ठेवत होते, काहीच शिकवत नाही. आता शिकवत होतो, शिका. अजून एक कॉमेंट्स येते, समभागाचं नाव सांगा, जास्त बडबडत आहे तुम्ही, आम्हाला नाव सांगा. नाव सांगा, मग उद्या पैसे पाठवा. कधी घ्यायचं ते सांगा, कधी विकायचं ते सांगा. तर काय असो, आत्ताच सांगतो, हा समभाग भविष्यात एमआरएफ होऊ शकतो. कारण ते ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे ना, त्या इंडस्ट्रीला मस्तपैकी भविष्य आहे. भविष्य केव्हा सुरू झालंय, मग त्या बाळाचे पाय पाळण्यात दिसतच होते. फक्त माझ्याकडे हिंमत नव्हती. हिंमत म्हणजे त्याच्यामुळे मला घ्यायला उशीर झाला, पण मला काय वाईट वाटत नाही. पण एक मोठं दुर्दैव मी तुम्हाला सांगतो, बहुसंख्य भारतीय समभाग गुंतवणूकदारांना समभाग घेतल्याच्या पुढच्या मिनिटापासून, पुढच्या तासापासून, पुढच्या दिवसापासून, पुढच्या आठवड्यापासून समभागाची किंमत दुप्पटीने वर जायला लागते, हवी असते. हिरवा रंग, फक्त हिरवा रंग त्यांना हवाय. जरा जरी लाल आला ना, ज्याला प्रॉफिट बुकिंग म्हणतात, अथवा काही काही होतं. कारण अनेक समभाग गुंतवणूकदार ट्रेडर असतात. 1% मिळाले, 2% मिळाले, 4% मिळाले, विकून टाकलं. अरे काय मोठा 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 ज्याला आता मी वॉरन बफेचा व्हिडिओ टाकलाय तो पहा. वॉरन बफे काय म्हणतात. त्यांनी पण मागे एकदा सांगितलंय, ट्रेडर होऊ नकात, इन्व्हेस्टर व्हा आणि चांगली वेल्थ कमवा. असो, त्यांना चांगला नफा हवा असतो. अनेक बहुतांश भारतीय गुंतवणूकदार. आणि दुर्दैव म्हणजे ह्या अशा गुंतवणूकदारामध्ये फेथ, पेशन्स म्हणजे संयम, फेथ म्हणजे विश्वास, आणि कन्व्हिक्शन काहीच नसतं. आता कसं आहे ना, माझ्यात फेथ आहे, कन्व्हिक्शन आहे, संयम आहे, सगळं आहे. आणि मी शोधतो सुद्धा असे चांगले शेअर्स. 2009ला मी एमआरएफ 2,500ला घेतला. आज 1,40,000, 1,50,000. काही महिन्यात तो 2 लाख जाणार आहे. आणि गुंतवणूकदार मित्रांनो, हे विसरू नका, 2030ला असा अंदाज आहे, निफ्टी 50 50,000 ते 1,00,000च्या मध्ये असू शकतो. त्यावेळेला ह्या समभागाचा भाव 4 पटीने सुद्धा वाढलेला असेल. तुम्हाला नाही मिळणार तेव्हा समभाग. कारण आत्ताच फक्त 100 ते 200 समभाग विकले जात आहेत. आणि पुढे तर काय होईल, कारण हा जसजसा वाढत जाईल, जे विकणारे आहेत ना, ट्रेडर सुद्धा मग इन्व्हेस्टर होऊ शकतील. अहो, आज 6,810 एवढेच समभाग आहेत त्या कंपनीचे. कारण किती आहे त्याचं इक्विटी, 1.30 करोड फक्त. आणि किती 62% 63% यांच्याकडे प्रमोटर्सकडे, 0.03 FISDI. आणि पब्लिककडे ते HNI सोडून पब्लिककडे फक्त 28.84% आहे. हे ना, याला बऱ्यापैकी मेहनत लागते. एक लक्षात ठेवा, तुम्हाला कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. थोडासा अभ्यास करा ना. आणि हे असेच समभाग शोधल्यावर ना खूप बरं वाटतं. मला अनेक लोक मला फोन करून सांगतात, मी नुकसान केलं, माझ्या मेवण्याने मला ऑप्शन फ्युचर सांगितले, माझ्या ह्याने सांगितलं मला काय ते BTST, माझ्या ह्याने सांगितलं स्विंग ट्रेडिंग, माझ्या ह्यानी सांगितलं. अरे कशाला ह्यानी. एक ग्रस्त तर काय माझ्या बायकोच्या मैत्रिणीच्या नवऱ्याने सांगितलं. आणि तो 5 वर्ष त्या समभाग असाच आहे. म्हणजे नफा काही नाही, बोनस नाही, स्प्लिट नाही, डिव्हिडंड नाही,
हा मी विकणार आरामात, काय आहे काय नाही काय. तर काय घेतलेत 5 का 10,000 का 20,000 शेअर्स, म्हणजे काय बोलणार. मी हतबल होतो, हतबल होतो. असो मित्रांनो, माझ्या मते ही माहिती आपणास उपयोगी पडली असेल. परत सांगतो, समभागाचं नाव मी कायद्याने सांगू शकत नाही. आपणाला हे सगळं आवडलं असेल तर कृपया माझ्यावर उपकार करा. मला माझ्या या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. मला नवीन सबस्क्रायबर म्हणजे स्वतः तुम्ही आधी सबस्क्राईब करा. त्या बेल आयकॉनवर प्रेस करा आणि मला नवीन सबस्क्रायबर आणण्याचा आटोकाट प्रयत्न, मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करा. साधं प्रत्येकाने 10 जरी आणले तरी पटकन माझे सबस्क्रायबर्स वाढू शकतात. तेव्हा भारतीय गुंतवणूकदार मित्रांनो, असाच एखादा महत्त्वाचा विषय घेऊन मी छोटा अथवा मोठा व्हिडिओ घेऊन लवकरच येईन. तेव्हा जय हो, नमस्कार.